नमस्कार मित्रांनो, मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 6 सप्टेंबर शुक्रवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी या उद्देशाने राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे। येत्या काळात हर घर दुर्गा अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत आता राज्यातील ITI मध्ये आत्मसंरक्षणाचा वर्ग घेतला जाणार आहे। प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे। वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी 2 तासिका घेण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, गेल्या काही दिवसात मराठवाड्यात झालेल्या पावसाने तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे। कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत। डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर हे सहन करणं कठीण आहे। राज्य सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून जितक्या लवकर नुकसान भरपाई रक्कम देता येईल ते पाहावं। शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पंप स्टोरेजचे राज्यात विक्रमी करार करण्यात आले। आज एकूण 35,240 मेगावॅटचे वीज निर्मिती करार करण्यात आले। यात एकूण 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक असेल। यातून एकूण 62,550 रोजगार निर्मिती होणार आहे। महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। 2030 पर्यंत राज्यातील 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक साधनातून होणार असल्याची माहिती देण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली। यात महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या। या करारात NTPC, वेलपूल, न्यू एनर्जी लिमिटेड, NHPC, रिन्यू हायड्रो, THDCIL आणि अदानी पॉवरचा समावेश होता। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत 1,10,000 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचा आदेश देण्यात आला आहे। यातील 60,000हून अधिक युवक युवती राज्यातील खाजगी आणि शासकीय संस्था यामध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली आहे। याविषयी अधिक माहिती देताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 2,21,244 प्रशिक्षणार्थींनी नोंद केली आहे। राज्यातील 8,170 आस्थापनांनीही यामध्ये नोंदणी केली आहे। या आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थींना संधी देण्यात येणार आहे। या योजनेतून महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती होईल।